नमस्कार. राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य कुटुंब स्पर्धा 2025 साठी मी माझी स्वयंरचित कविता पाठवत आहे. माझ्या या कवितेचे शीर्षक आहे शेतकऱ्याची व्यथा. वा रे दुनिया, किती सोसायची तुझे या शेतकऱ्यानेच आहे. आयुष्याचा ताळमेळ घालताना रडते त्या शेतकऱ्याची माय. ज्याचं काम हजारात त्यांना पगार मात्र लाखात. शेतकरी मात्र आयुष्यभर सावकारकीच्या धाकात. जसा काही मोरीला बोळा आणि दरवाजा मोकळा, शेतकऱ्याच्या डोक्यावर मात्र महागाईचा ठोकळा. शेतकरी हा नुसता नावालाच जगाचा पोशिंदा आहे काय. वा रे दुनिया, किती सोसायची तुझी या शेतकऱ्यानेच आहे. साखर कारखाना ऊस वजनात मारतोय काटा. व्यापारी अडथामाली लावून हिशोबात करतोय घाटा. दूध संघ मनमानी करून कमवतोय पैशाच्या नोटा. आणि रात्रंदिवस कष्ट करून या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र कायमचाच तोटा. तुम्हीच सांगा, या शेतकऱ्यानं नेमकं पिकवायचं तरी काय. वा रे दुनिया, किती सोसायची तुझी या शेतकऱ्यानेच आहे. नेमकं खातं तरी कोणी या दुधावरची साय. पश्चातापाने गैवरत असेल ती काळी माय. या सूटबूटवाल्यांना भरमसाठ कर्ज देऊन शेवटी त्यांना कर्जमाफी मिळते. शेतकऱ्याचा एक हप्ता चुकला तर बँक वसुलीसाठी लगेच त्याच्या दारी पळते. तुम्हीच सांगा, या शेतकऱ्यासाठी आहे का हे योग्य न्याय. वा रे दुनिया, किती सोसायची तुझी या शेतकऱ्यानेच आहे. त्याचंही घरात कोणीतरी आजारी पडतंय. त्याचंही कोणीतरी शिक्षणाच्या ॲडमिशनसाठी रडतंय. शेतकऱ्याने स्वतःपुरतंच पिकवलं तर भुकेने नाचेल जगदुनिया थाय थाय. कितीही पिकवलं तरी त्याचं किस्सा कधीच भरत नाही. शेतीत घातलेला पैसासुद्धा शेतकऱ्याला निघत नाही. वा रे दुनिया, किती सोसायची तुझी या शेतकऱ्यानेच आहे. इतरांसाठी ज्या योजनेत दिसून येते सवलतीची पावर, शेतकऱ्यांसाठी योजना म्हणजे भीक नको पण कुत्रा आवर. साहेबांना थंडी वाजते म्हणून ड्युटी दिवसा आणि खात्रीची. शेतकऱ्यांना लाईट मात्र रात्री अपरात्रीची. अरे हे कुठं फेडशिला तुम्ही पाप हे ठाय ठाय. वा रे दुनिया, किती सोसायची तुझी या शेतकऱ्यानेच आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर जगणाऱ्यांचं जीवन झालंय हायफाय, पण याच्या पायात चप्पलसुद्धा नीट नाही. काही शेतकऱ्यांनी आयुष्याला केलं बाय बाय, तर कित्येकांचे लटकले झाडाच्या फांदीला पाय. हंबरते मालकासाठी त्याच्या गोट्यातील गाय. वा रे दुनिया, किती सोसायची तुझी या शेतकऱ्यानेच आहे. नेते मंडळी निवडणुकीपुरते आश्वासन देऊन भरतात आपल्या मताची झोळी. शेतकऱ्याच्या नशिबी मात्र कायमचीच असते होळी. गरिबीत साजरा होतो या शेतकऱ्याचा जीवन सोहळा. फसला जातोय आमचा शेतकरीच भोळा. पुढच्या वर्षी श्रीमंत होण्याची असते याला घाय, पण पुढचे वर्ष श्रीमंतीचं याच्या आयुष्यात कधी येतच नाही. वा रे दुनिया, किती सोसायची तुझी या शेतकऱ्यानेच आहे. परमेश्वराने निर्माण केलेले हे सुंदर जग टिकवण्यात शेतकऱ्याचाच आहे फार मोठा वाटा. कारण किती जरी श्रीमंत पैसेवाला असला तरी काही दळून खात नसतो पैशाच्या नोटा आणि बंगल्याच्या विटा. 18% GST लावून मायबाप सरकार याला लुटतोय. बी बियाणे खते औषधी खरेदी करताना त्या शेतकऱ्याचा परिस्थिती फुटतोय. इतर वर्गाला आता 8वा वेतनही होतोय लागू. शेतकऱ्याने काही मागितलं तर लगेच त्याला म्हणता भीक मागू. काय सांगावे या जगाला शेतकरी जीवनाची व्यथा. कोणाला काही फरक पडत नाही. शेतकरी म्हणजे या जगासाठी फक्त एक विनोदी कथा, एक विनोदी कथा. वा रे दुनिया, किती सोसायची तुझे शेतकऱ्यानेच आहे. वा रे दुनिया, किती सोसायची तुझे शेतकऱ्यानेच आहे. धन्यवाद.